सांगायचं नंतर. बांधलेलं रस्ता आहे सर, ते पूर्वी 30 फुटाचा होता, हे 30 फुटाचा होता, आता 5 फुटाचा होता. शेतकऱ्याला खूप अडचण झाली यायला जायला, बैलगाडी झाली, डोक्यावर बसायला मला शेतमजुरांच्या बायका आता लेकरं घेऊन बऱ्या आता माणूस येतो पण तुम्हाला शेवटी रस्ता दुपारा करून घ्यायचा ना, मशीन जे करायचं तुम्हाला आपल्याकडे माणूस तुम्हाला रस्ता मोठा करून देईल, करून देताना मशीन वगैरे तुम्हाला लावावं लागेल. ते करता रस्ता किती आहे आमचा? पांढरा रस्ता हा गव्हर्नमेंट याच्यानुसार 2-3 रस्त्याची कुठे नमूद केलेलं नाही. पांढरा रस्ता वापरामध्ये जसा असेल त्याचा कुठं 10 फूट, 20 फूट जसा आहे तसा रुंदी गाडी रस्ता आहे, फिक्स आहे, ओव्हरलोड फिक्स आहे, साखळी रस्ता फिक्स आहे. पांढरा रस्त्याची रुंदी कुठंच फिक्स केलेली साखळी रस्ता आहे. साखळी रस्ता हा 2 गावाला जोडणारा शिवरस्ता असतो. 2 गावाला जोडणारा शिवरस्ता. नांदापूर आणि पांगराशी शिवरस्ता आहे का पांढरा रस्ता आहे? शिवरस्ता. तर त्याच्यामध्ये 200 शेतकऱ्यांचे शेत आहेत सर. 200 शेतकऱ्यांनी आज अशी परिस्थिती आहे की सिंगल माणसाला पण जायचं खूप अवघड झालं त्या रस्त्याने. माणूस पाठवतो शेवटी ज्या दिवशी रस्ता करायचा आहे माझ्या मोजणीचे लोक पाठवतो, माझ्या ऑफिस लोक पाठवतो, जे काही मशीन लागेल लोक लागेल ते तुम्हाला स्वतः करावं लागेल. ते करता येईल. माणूस पाठवतो. हॅलो, आम्ही पांगरा शिंदे येथील शेतकरी असून आमचा पांगरा शिंदे पांदन रस्ता आहे, चांभार पांदन रस्ता म्हणून, त्या पांदन रस्त्यालगत 200 शेतकऱ्यांचे शेतं आहेत आणि या 200 शेतकऱ्यांना दररोज ये जा करत असताना फार अडचण होत आहे. पूर्वी रस्ता मोठा होता, ट्रक जात होता, पण आता या रस्त्यानं बैलगाडीसुद्धा जात नाही. गोरगरीब शेतमजुरांच्या बायकांना काखेमध्ये लेकरू घेऊन डोक्यावर टुपलं घेऊन जावं लागते आणि याच्यामध्ये एखादी जर समोरून बैलगाडी आली तर 2 किलोमीटर त्या बाईला पाठीमागे जाऊन परत पुढे जावं लागते. यासाठी आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि आमची तहसीलदार साहेबांना विनंती आहे की या 200 तात्काळ यामध्ये लक्ष घालून 200 शेतकऱ्यांना तहसीलदार साहेबांनी न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. आज म्हणजे मी श्याम शिंदे, पांगरा शिंदे येथील शेतकरी असून आम्ही सर्व पांगरा शिंदे गावातील सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी जो काही पांदन रस्ता गावाच्या जो चंभार पांदन आहे त्यातून जो काही रस्ता निघतोय तर 200 ते 250 शेतकऱ्यांचं सर्व क्षेत्र त्या ठिकाणी असून जाण्यासाठी बराचसा अडचण महिलांना शेतकऱ्यांना होत आहे आणि ही सर्व शेतकरी बांधवांची एक प्रामाणिक मागणी आहे आणि त्या हेतूनेच आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून असाच बंद आहे. पण हो, गेल्या दिवसापासून हा असाच रस्ता असल्यामुळे खूप काही शेतकऱ्यांना शेतातून माल असतील किंवा काही जाण्या येण्याचा प्रॉब्लेम असेल, अशा सर्वच अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आज तहसीलदार साहेब काय म्हटले माणूस पाठवतो म्हणजे त्यांनी या बाबतीत चौकशी म्हणजे काय जे काही चौकशी करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत.